गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरीयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक वपू काळे यांचा कथासंग्रह झोपाळा. मानवी भावभावनांच्या तरंगांना शब्दरूप द्यायचं सामर्थ्य ज्या लेखकाला लाभलंय ते लेखक म्हणजे वपू काळे. अगदी वपूंच्या शब्दात सांगायचं तर माणसाला माणूस का म्हणायचं, तर तो माणूस दिसतो म्हणून, तो माणसासारखा राहतो, तसाच जगतो आणि त्याही पेक्षा भयानक म्हणजे तो विचार पण तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला साजेसा. घोड्याला लावतात ती झापडं मधून मधून तरी दूर केली जातात. माणसाची झापडं कोण दूर करणार? नोबडी. समजा एखादा सामान्य कारकून माणूस तुमच्या शेजारी किंवा कली किंवा तुमचा मित्र एका इम्पोर्टेड टोयोटामधून उतरला आणि गाडी चालवणारी बाई असेल, तिच्या केसांचा बॉब असेल, बिनबाह्यांचा ब्लाऊज, कांतीपेक्षा तलम, झिरझिरीत साडी, डोळ्याला गॉगल, ओठाला लिपस्टिक, तर तुमच्या मनात काय काय विचार येतील? असाच काहीसा शॉक लेखकाला लागतो जेव्हा तो स्टेनो असणाऱ्या ललित शहाला पाहतो, अशाच एका अत्यंत मॉडर्न स्त्री बरोबर. आणि तीच कथा, या कथासंग्रहातली पहिली कथा सुरू होते झोपाळा. या झोपाळा कथेतला आहे ललित शहा, जो एक स्टेनो आहे आणि तो स्वतःहूनच त्याची स्टोरी सांगायला लेखकाजवळ येतो. खरं तर स्टोरी सांगायला म्हणजे मन मोकळं करायला. एकदा नव्हे तर तब्बल 2दा प्रेमात पडलेला हा ललित. पहिली मृदुला, नवसारीची, म्हणजे ललित शहाचं बालपण जिथं गेलं त्याचं आजोळ, त्याच्या आजोळची. तो लहानपणी नवसारीला जायचा, त्यावेळेला त्याच्या घरात ती यायची, त्याच्या घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना दिसायची. बालपणीच्या आठवणी त्या. पण त्याला ती जरा अहंकारी वाटायची. त्याला वाटायचं की तिनं स्वतःहून बोलावं, पण ती कधीच स्वतःहून बोलायची नाही, फक्त पाहत राहायची त्याच्या घराकडे, घरातील त्या झोपाळ्याकडे. मग नंतर लक्षात आलं की ती कधी कधी पातेल घेऊन येते. ललित शहा जो लहान होता, त्याच्या आजोळी जात होता, त्या घरातून उरलेलं जेवण शिल्लक जे काही असेल ते घेऊन जायला. ती लहानशी मुलगी त्यावेळेला लाजायची, तिच्या नजरेत स्वाभिमान होता. पण लहान असलेल्याच या ललित शहाला तो स्वाभिमान मात्र अहंकार वाटायचा. कर्जात बुडालेलं त्या मृदुलाचं सगळं घर नाईलाजानं ललितच्या घरचं उरलेलं जेवण न्यायची वेळ तिच्यावर यायची. त्यावेळेला त्याच्या घरचा झोपाळा तिला फार आवडायचा. हा ललित शहा सांगतो की एकदा मी तिला रेड हँड पकडलंच. झोपाळ्यावर बसलेली मस्त गाणं म्हणत होती. त्या आठवणी, हे सगळं सांगितल्यानंतर तो म्हणतो की तीच मृदुला मला पुन्हा भेटली. आता मात्र ती खूप श्रीमंत झाली आहे, अमेरिकेत जाऊन आली आहे. तिनं तिच्या जुहूच्या बंगल्यात बोलवलं. गेलोही. पाहतो तर काय, सगळ्या बंगल्याभर झोपाळेच झोपाळे. ही एक गोष्ट. आणि दुसरी असते जसवंतीबेन. तर लेखकाला प्रश्न पडतो की जसवंतीबेन, बेन? गुजरातीमध्ये सगळ्या बेनच, असं म्हणत ललित शहा पुढे म्हणतो की ही दुसरी केस जी आहे ती कॉलेज वयात भेटलेली. पण आता मात्र या जसवंतीबेनच्या खायचे वांदे झालेले. हा ललित शहा तो लेखकाजवळ म्हणतो की मला अधूनमधून हिला भेटायला हवं, तिला आधार द्यायला हवा. आणि मग शेवटी लेखक ललित शहाला म्हणतो, मिस्टर शहा, मला वाटतं तुमचं मृदुलावर प्रेम नव्हतं, तसं जयवंतीवरही. का? कशावरून? ललित विचारतो. खरं तर मृदुलाकडे पाहिल्यावर तुम्हाला आनंद व्हायला हवा होता आणि जसवंतीची परिस्थिती पाहून त्रास व्हायला हवा होता, पण तुमच्या प्रतिक्रिया अगदी उलट आहेत. तेव्हा ललित म्हणतो, ते मला माहित नाही, पण मला फक्त एवढंच माहितीये की मृदुलापेक्षा माझी गरज जसवंतीबेनला जास्त आहे. तेव्हा लेखक म्हणतो, अशी जसवंतीबेन भेटावीच लागते, त्याशिवाय जुहूच्या बंगल्यातले झोपाळे विसरता येत नाहीत. मित्र हो, तुम्हाला तो 3 Idiot मधला डायलॉग माहितीये ना, दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त फर्स्ट आ जाए तो ज्यादा दुख होता है. ह्या मानवी भावभावना आहेत. मानवी मन असंच असतं, त्याचा थांग कुणालाच लागत नाही. अशी ही झोपाळा कथा आपल्याला विचार करायला भाग पाडून पुढे जाते. पुढे मात्र अमिताभ ते चिंटू ही अगदी तरल अशी छोटीशी कथा, ज्यामध्ये एक नवरा आहे, त्याची बायको आहे, त्याची मुलगी आहे आणि बायको आणि मुलगी ह्या अमिताभच्या डायहार्ट फॅन आहेत. आणि अमिताभचे पोस्टर जिथे जिथे असतील किंवा अमिताभचा चित्रपट, त्याचं शूटिंग, घरात फक्त चर्चा अमिताभच्या. आणि या सगळ्यात वैतागलेला 100% लेखक आणि त्याची ती विचारांची शैली, हे सगळं काही आपल्याला दुसऱ्या कथेत अनुभवायला मिळतं. पण एक कथा आहे श्रोता, ती अशी मनाला भिडते. काही पुस्तकं केवळ वाचायची नसतात, तर ती हृदयात आपोआप उतरत असतात.
आपण फक्त त्यांची भेट घ्यायची असते. आणि असे लेखक म्हणजे वपू काळे. त्यांच्या पुस्तकाची भेट घेतली की ती पुस्तकं, त्यातली पात्र सगळी आपली होऊन जातात. असं वाटतं की ते आपल्या आसपास आहेत. आणि असंच पुस्तक लेखक वपू काळे यांचा कथासंग्रह झोपाळा. या कथासंग्रहात पहिलीच कथा आहे झोपाळा. अशा 8 ते 10 कथा आपल्याला या कथासंग्रहात भेटतात. यातील एक कथा मात्र आहे श्रोता, जी आपल्या हृदयापर्यंत पोहोचते. आणि असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असायला हवीत. खरं तर या कथेचा नॅरेटर जो आहे तो एका कॉफी हाऊसचा मालक आहे. त्या कॉफी हाऊसमध्ये एक कॅप्टन नेहमी येऊन बसायचा, शांत बसायचा. ही त्याच्या शांत बसण्याची जागा होती, त्याच्या विसाव्याची जागा होती. हे त्या कॉफी हाऊसच्या मालकाला माहिती होतं. त्यामुळे त्यानं ठरवलं होतं की आता कॅप्टनसाठी एक वेगळी जागा राखून ठेवायची. कारण अलीकडं कॅप्टनला बरेच जण त्रास देतात. तो त्रास कसा की कॅप्टन बसलेला होता आणि त्याच वेळेला एक जोडपं तिथं भांडत होतं. अचानक त्या जोडप्यामधील ती मुलगी उठून सुंदून सुंदून रडायला लागली आणि तिथून निघून गेली. तो जो तरुण होता त्याला मन मोकळं कुठं करावं हे अजिबातच कळत नव्हतं. शेवटी तो उठला आणि कॅप्टन जवळ जाऊन बसला. कॅप्टनच्या डोक्यावर नेहमी त्याची ती हॅट असायची, त्याचा केसाचा झुपका. हे सगळं वर्णन आपल्याला या पुस्तकात येतं. आणि आपल्या डोळ्यासमोर ती कॅप्टनची मूर्ती उभी राहते. पण तो सैन्यातल्या त्या कॅप्टन सारखा अजिबात कडक नाही बरं का, की मला तुम्हाला काही ऐकायचं नाहीये, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये, असा नाही. तर तो समोरच्या माणसाचं फार शांतपणे ऐकून घेतो. तुमचं बरोबर आहे, चुकलंच, असे सांत्वनाचे शब्द अधूनमधून बोलत राहतो. आणि कॅप्टन समोर बसणारा माणूस मन मोकळं करत जातो. जसं तो तरुण मन मोकळं करतो तसं 2 दिवसानंतर ती तरुणीही कॅप्टन समोर मन मोकळं करते. एवढंच काय, त्या तरुणीचे वडील. आणि मग हळूहळू असा राबता सुरूच होतो. ज्या माणसांना वाटत असतं की आपलं कोणीतरी ऐकत राहावं, कुणाला तरी काहीतरी सांगावं, ती कॅप्टन जवळ येत असतात. त्यांच्या मनातील जी काही अस्वस्थता आहे ती सगळी सांगत असतात आणि निघून जात असतात. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की हा कॅप्टन जो आहे ना, हा फार प्रेमळ माणूस आहे, तो आपलं किती मनापासून ऐकून घेतो. खरं तर कॅप्टन कोणालाच काही प्रतिसाद देत नसतो, आपले विचार त्यांच्यावर थोपवत नसतो. हे का, हे लेखकाला नंतर कळतं की कॅप्टनला ऐकूच येत नसतं. समोरचा माणूस काय बोलतोय त्याला कळत नसतं. पण तरी सुद्धा एक चांगल्या श्रोत्याची भूमिका तो निभावत असतो. कारण त्या कॅप्टनला एवढं कळलेलं असतं, समोरच्या भडाभडा दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल, तर तो जे बोलतो त्यातलं 70% तुम्हाला ऐकू येतं कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचाच मूर्खपणा कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. बोलतो ते सगळं ऐकू आलं तर त्यालाच एक गठलांडी द्यावीशी वाटेल. पण मग सल्ला मागायला जी माणसं येतात, कॅप्टन म्हणतो, सल्ला मागणारे खूप असतात, दिलेला सल्ला ऐकणारे किती असतात. शेवटी स्वतःला जे हवं तेच माणूस करतो. आपण मात्र जीव तोडून आपणच त्या प्रसंगात सापडलो आहोत असं समजून घसा कोरडा करतो. का, तर आपल्याला ऐकू येतं म्हणून. सांगत बसणाऱ्या माणसांना कोणीतरी ऐकतंय आणि त्याला आपली बाजू योग्य वाटतेय एवढंच समाधान हवं असतं. तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा जगावंसं वाटतं. आपलं काहीही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणांचं स्वागत करण्याचं बळ देते. आणि म्हणूनच त्या दिवशी लेखक ठरवतो की कॅप्टन यांच्यासोबत एक क्लब काढायचा, प्रोफेशनल लिस्नर्सचा क्लब. आजकालच्या या धकाधकीच्या जगात माणसाला असं कोणीतरी हवं आहे, असा श्रोता हवा आहे जो फक्त काहीही प्रतिक्रिया न देता तुमचं ऐकून घेईल. आपल्या सर्वांनाच अशी माणसं हवी असतात नाही का, जे फक्त आपल्याला ऐकून घेतील. त्यातून मन मोकळं होतं. मित्रो, अशा एकापेक्षा एक सुंदर हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या कथा, या कथांचा संग्रह असलेलं पुस्तक म्हणजे झोपाळा. पुस्तकाचे लेखक वपू काळे. आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.